आज या ठिकाणी श्रीकृष्ण व्हॅली मध्ये आपण विविध उपक्रमांच्या शुभारंभासाठी या ठिकाणी जमलो आहोत. आंतरराष्ट्रीय स्तरावर मुलांना त्यांच्याकडे स्किल आहे, परंतु ते स्किल प्रेझेंट करण्यासाठी त्यांना पुरेशी साहित्य नाही, ते तर सामुग्री नाही. आणि त्यामुळे साहेब आम्ही या ठिकाणी ग्रामीण भागातल्या मुलांसाठी जे आता आपण उद्घाटन केलं त्या क्लब बनवलेला आहे की मुलं आपली स्किल आहे पण त्यांच्याकडे ऑलिम्पिक मध्ये जी तयारी असते ती त्यांच्याकडे नाही आणि त्यामुळे त्यांना ती साहित्य मिळत नसल्यामुळं आम्ही हा संकल्पना या ठिकाणी राबवली आणि एक इंटरनॅशनल लेवलचं ट्रक आपण या ठिकाणी उभं केलं. त्याचं उद्घाटन तुमच्या हस्ते झालं, त्याचा मला विशेष या ठिकाणी आनंद वाटतो. सर, आमचा हा उद्योग समूह आहे, हा एकूण 14 आम्ही कंपन्या आणि माध्यमातून चालवत आहे. वास्तविक पाहता आम्ही तिघही भाऊ, आमच्या कुठल्याही व्यवसायाला भांडवल न लागणारा आमचा व्यवसाय. मी स्वतः कन्सल्टंट असल्यामुळे कागद पेन दुसऱ्याचाच असतो, फक्त जाणच गरजेचं असतं. 25 वर्ष कॉर्पोरेटिव्ह मध्ये कन्सल्टिंग केलं. मधला भाऊ माझा या ठिकाणी उपस्थित आहे, तो चार्टर्ड अकाउंटंट आहे, धाकटा आहे, त्याचा देखील व्यवसाय, पण त्याला कोणालाही आम्हाला भांडवलाची गरज नव्हती. मग हे उभं का राहिलं सगळं, तर त्याचं एक कारण असं आहे. अन्य उद्योग उभे राहण्याची कदाचित कारण वेगळी असतील, आमचं कारण असं आहे 26व्या वर्षापासून मी या शहरामध्ये अर्थशास्त्रात काम करतो. एक पतसंस्था, बँका याच्यामध्ये मॅनेजर म्हणून काम केलं आणि त्याच्यामधून जो फायनान्स उभा केला तो हजारो लोकांना त्यामधून कर्ज वाटप केलं. त्यातल्या 7-8-10 लोकांचे उद्योग जे अडचणीत आले ते आम्ही तिघा भावांनी ठरवलं की ते आता आपण घ्यावे आणि नीट चालवावे आणि त्याच्यामुळं हा बघता बघता आमचा 14 उद्योग या ठिकाणी उभे झालेले आहेत. म्हणजे इष्टापत्तीतनं आपत्तीमधनं इष्टापत्तीत रूपांतर केल्याचं हे या ठिकाणी उदाहरण आहे. आणि म्हणून आपल्याला या निमित्तानं या सगळ्याचा परिचय व्हावा या दृष्टिकोनातून आज आपली या ठिकाणी भेट ठरली. त्यामुळे या जे मी उपक्रम राबवतो त्यामध्ये सहकार भारती नावाची आपण प्रशिक्षण संस्था सुरू केली आहे. याच्या माध्यमातून देखील आपण लाखो प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिलं. 14,500 सहकारी संस्था आपल्याशी यामुळे जोडल्या. त्याचबरोबर यशवंत बँक ती आता गेली 2002 पासून आपल्याकडे आहे. खासदार साहेब निंबाळकर साहेब आहेत, त्यांच्याच गावची ती बँक आहे. त्या लोकांनी सांगितलं की ही बँक तुम्ही ऍडमिनिस्ट्रेशन तुमच्या ताब्यात घ्या, कारण 2002 साली ही बंद पडली होती. तिची आकडेवारी सर स्क्रीन सोबत आपल्याला शेअर केली आहे की ज्यावेळेला ही बँक ताब्यात घेतली त्यावेळेला 8.5 कोटी नेटवर्क निगेटिव्ह होतं आणि 3 कोटी ठेवी होते. आज तिचं पुनरुज्जीवन करून आपण 186 कोटी पर्यंत त्याचं डिपॉझिट केलं आणि नेटवर्क प्लस 18 कोटी केली. अशा पद्धतीनं हे जे उपक्रम आहेत, त्याचबरोबर स्वयंसिद्ध महिला पतसंस्था, या पतसंस्थेच्या माध्यमातून आपण 10,000 महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्याचे छोटे छोटे उद्योग तयार केले, त्यांना मार्केटिंगची व्यवस्था उपलब्ध करून दिली. आणि आजच आम्हाला विनंती आहे की आपण जाताना जर त्यांनी बाहेर पडला तर तिथं काही प्रोडक्ट पण डेमो केलेला आहे त्यांचा, की त्यामध्ये गाईचं गोठ्याचं पासून तूप तयार केलं जातं ते पण आहे. अनेक असे गुळाचं पावडर तयार केली त्याचं पण प्रोडक्ट ठेवलेलं आहे. असे सगळे उपक्रम या माध्यमातून आपण या बचत गटाच्या माध्यमातून चालवतो. स्वयंसिद्ध महिला पतसंस्था म्हणून आपण एक काम करतो महिलांसाठी. त्यानंतर सगळ्यात एक आता आपण जे आता भाषण केलं कृष्ण हॉस्पिटलमध्ये, त्याला अनुषंगिक महाराष्ट्र क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी वेलफेअर अँड डेव्हलपमेंट असोसिएशन ही एक संस्था स्थापन केली. दादा सहकार मंत्री असताना आणि माझ्याकडे राज्य सहकार परिषदेची आपण ज्यावेळी जबाबदारी दिली त्यावेळेला आम्ही ही कल्पना मांडली की सहकारी संस्थांमध्ये काम करणारे संचालक आणि कर्मचारी यांना एकत्र करावं आणि त्यांच्याकडनं 100 रुपये कॉन्ट्रीब्युशन घेऊन त्यांच्या आरोग्याची आपण काळजी करावी आणि त्यासाठी ही आपण संस्था उभी केली. मला सांगायला विशेष आनंद वाटतो की कोविड मध्ये आम्ही या लोकांना 20 लाखापर्यंत 1120 लोकांना मदत करू शकलो आणि त्यांना ही मदत दिली या संस्थेच्या माध्यमातून. त्यानंतर या ठिकाणी हा परिसर ज्यावेळी घेतला त्यावेळेला याला वीकेंड स्पा आणि टुरिझम प्रायव्हेट लिमिटेड म्हणून कंपनी स्थापन केली
आणि त्याच्यामधून इथल्या येणाऱ्या लोकांसाठी सगळ्या सुविधा यामध्ये द्यायचं आपण ठरवलं. यामध्ये अनेक उपक्रम याचबरोबर आपण चालू केलेले आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जो आपण ट्रस्टचं उद्घाटन केलं ते आहे. नंतर रिसॉर्ट म्हणून आपण 24 वातानुकूलित रूम अटॅच केलेले आहेत. नंतर कॉन्फरन्स हॉल, आता आपण जिथे बसलो ही 100 कॅपॅसिटीचा कॉन्फरन्स हॉल आहे. त्यानंतर आपण यामध्ये निवासी संकुल की जे परवडणाऱ्या लोकांना घर द्यायचं आहे त्याचाही आज आपण एका ठिकाणी आपल्या हातून 5 लोकांना आपण प्राथमिक स्वरूपात त्यांना किल्ली देणार आहोत. 6 लाखाला जर आपण घर दिलं 450 स्क्वेअर फूटचं, त्यामध्ये 2 रूम आणि WC खाली आणि वर 1 रूम आणि WC अशा 6 लाखाला ही घरं आपण 60 घरं एकूण या लोकांना दिलेली आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी मॅजिक गार्डनचं देखील आपण निर्मिती केली आहे. 11,500 आपण फुलझाडं लावलेली आहेत. त्याचबरोबर आता तुम्हाला येता दाखवलं तेव्हा कॅफे सुद्धा आपण या ठिकाणी चालू केलंय. आणि आम्हाला सांगायला विशेष वाटतं की कृष्णा हॉस्पिटलचेच आम्हाला क्लायंट इथे जास्त मिळतो कॅफेला, त्यामुळे तिकडच्या लोकांना इकडे सोयी जास्त झालेलं आहे. त्यामुळे कॅफेला सुद्धा चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स आपल्याला मिळतो. तर या निमित्तानं आता आमच्या समोर काही संकल्प आहेत की आता आणायचं तुम्ही आलेलंच आहात तर तुम्हाला हे सगळं दाखवणं आमचा उद्देश होता. आणि या निमित्तानं पुढे जे काही भविष्यात वाटचाल करायची आहे त्यासाठी आपला आशीर्वाद असतो, पण तो जरा आणखी मजबूत झाला तर अधिक चांगल्या पद्धतीच्या कल्पना आमच्या डोक्यामध्ये आहेत त्या पुढे आणता येतील. आम्हाला सर या ठिकाणी केंद्र सरकारनं जर सहकार्य केलं तर स्पोर्ट्स स्कूल चालू करण्याचा आमचा मनोदय आहे. आणि याच्यासाठी 400 मीटरचा सिंथेटिक ट्रॅकची निर्मिती करणं हे देखील आम्ही आमच्या डोक्यामध्ये ठरवलेला विषय आहे. त्याचबरोबर या कराडचा मी रहिवासी असल्यामुळं तुम्हाला असे नवीन नवीन काहीतरी कल्पना सांगायला लागतात. आणि म्हणून एक नवीन कल्पना आमच्या डोक्यामध्ये अशी आहे की कराडचा कृष्णा पूल आणि कोयना पूल याला जर जोडणारा ब्रिज तयार केला सी लिंक सारखा तर एक कराडमध्ये सी लिंक तयार होऊ शकतं. आणि सर ते काम अतिशय अविस्मरणीय होऊ शकतं आणि एकदमच त्याला कराडचा हेच बदलू शकतो, त्यामुळे चेहरामोहरा बदलू शकतो. तर हे सुद्धा काम व्हावं अशी एक आपल्याला आमची थोडीशी विनंती आहे. त्याचबरोबर रस्त्याच्या बाबतीत तर काही आपल्याला सांगायला लागत नाही. तुमचंच आव्हान असतं की तुम्ही रस्ता दाखवा, तुम्ही करून देईल. त्याप्रमाणे PWD चे लोक गेली तुम्ही येणार म्हणून माझ्याशी 2-3 दिवस झाले खूप कनेक्ट आहे की सर ते अपग्रेडेशनचं एक पत्र द्या, हे पत्र द्या, असे त्यांनीच प्रस्ताव केलेले 3-4 प्रस्ताव मी आपल्याला या निमित्तानं द्यायचा प्रयत्न करणार. तर हे सगळं आपल्याला सांगत असताना वेळेची मर्यादा असल्यामुळे मी बऱ्याचशा गोष्टी यात टाळल्या, परंतु जे महत्वाचं वाटत होतं ते सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. या निमित्तानं आमच्या डोक्यामध्ये जी कल्पना आहे की 6 लाखाला घर, त्यातल्या काही प्रतिनिधी लोकांना आपण या ठिकाणी चावी किल्ली द्यावी, त्याचं प्रदर्शन द्यावं असं मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. बरे रामेश्वर रोडे सर, हे श्रीकांत कांबळे, व्यंकेश वाघमारे, संजय पाटील, या निमित्ताने आपल्या छोट्याखानी कार्यक्रमामध्ये जे मंडळी उपस्थित राहिली त्या सगळ्यांचं मी नामोल्लेख फक्त करतो आणि त्यांच्या या ठिकाणी स्वागत आणि आभार दोन्ही एकदमच मानतो आणि मग साहेब आपल्याशी मनोगत व्यक्त करतील.
माननीय आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आणि आमच्या कुटुंबामध्ये आनंदाचा जो काही दिवस असतो आणण्याचा जे प्रयत्न करतात ते आमचे दादा आणि आपल्या सगळ्यांचे दादा चंद्रकांत दादा पाटील हे आमच्या कुटुंबाची स्नेह असलेले आणि कायमस्वरूपी घरामध्ये जी काही ऍक्टिव्हिटी करायची त्याच्यामुळे आमची होत असते ती आज आपले देखील पाय या ठिकाणी लागले त्याला तेच निमित्त आहे. त्याचबरोबर सातारचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजेजी भोसले साहेब या ठिकाणी आले. माण खटावचे आमदार जयकुमार गोरे, माडाचे खासदार रणजित निंबाळकर, त्याचबरोबर पंढरपूरहून आलेले आमदार प्रशांत परिचारक, आमच्या कराडचे माजी आमदार आनंदरावजी पाटील, त्याचबरोबर कराड अर्बन बँक ही कराडमधले एक सगळ्यात मोठं वैभव आहे आणि जवळजवळ 5,000 कोटीच्या पुढे त्याचा बिझनेस आहे. अशा बँकेचे अध्यक्ष आले सुभाष जोशी, चेअरमन एरम साहेब, त्यांचे सीईओ चार्टर्ड अकाउंटंट दिलीप गुरव, अशी अनेक सगळीच मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणही देखील या ठिकाणी आला त्यामध्ये आमच्या परिवाराच्या तर्फे आपलं एक या ठिकाणी आम्ही स्वागत करू इच्छितो. ते स्वागत आपण स्वीकारावं अशी आपल्याला विनंती करतो. उपस्थित सर्व खासदार शेखर आणि त्यांच्या परिवारातील सर्व त्यांचे बंधू आई सगळे आज ज्यांना घरं प्राप्त झाली त्या सगळ्या जे विशेषतः आपलं घर झाल्यावर जो आनंद मिळतो तो आपल्याला सगळ्यांनाही घरं मिळाली. असे सगळे बंधू खरं म्हणजे आज या प्रकल्पाला बघताना मला कल्पना नव्हती एवढं चांगलं काम झालं असेल आणि मला खूप आनंद आहे की हे काम शेखरने आणि त्यांच्या बंधूंनी आणि त्यांच्या परिवाराने मिळून अतिशय उत्तम रीतीने या ठिकाणी केलेला आहे. मला याचा आनंद याकरता जास्त आहे हे करण्याचा मी प्रयत्न केला पण अजूनपर्यंत मला काही जमलं जे मला जमलं नाही ते तुम्हाला यशस्वीपणे जमलं याचा मला खूप आनंद आहे. अफोर्डेबल हाऊसिंग, लो कॉस्ट हाऊसिंग आणि मी नेहमी 5 लाखात गरीब माणसाला घर मिळालं पाहिजे या जिद्दीमुळे मी चायनामधून माझ्या मुलांना सांगून एक मोठं टेक्नॉलॉजीची एक मोठी कंपनी पण आमच्या कारखान्यात टाकली. फ्लॅश मध्ये थर्मोकोल, सिमेंट आणि रेती टाकून बोर्ड तयार करतो, भिंती रेडीमेड. आणि आता त्याच्यातून आम्ही आमचं माझ्या शेतात 3 मजली घर बांधलं आहे स्टील स्ट्रक्चर मध्ये. स्लॅब पण त्याची आहे आणि त्याची भिंती त्याची आणि त्याचं रूपही त्याचं. एकदम मटेरियल चांगलं आहे. ते जे मटेरियल आहे ते विटांच्या भिंतीपेक्षा त्याची वजन बंद ठरलं त्यामुळे स्टील 20% वाचतं आणि त्याची मजबूती या भिंतीपेक्षा 3 पटीने जास्त आहे आणि वॉटरप्रूफ आणि सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे ज्या एन्व्हायरमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू फ्लॅश आहे त्याचा उपयोग कन्स्ट्रक्शन मध्ये व्हावा आणि त्यातून 800 रुपये स्क्वेअर फुटापर्यंत साधारण 5 लाखात 800 रुपये स्क्वेअर फूटचं घर, चांगलं घर गरीब माणसाला मिळालं पाहिजे या याने मी तो प्रयत्न करतो. आज या जागेवर पर्यटनही आहे, आधुनिक शेती आहे, महिलांचं सशक्तीकरण आहे. एक छोटासा प्रोजेक्ट मी तुम्हाला माझा यशस्वी आहे तो तुम्हाला जरूर घेऊन हे जे रेडीमेड गारमेंटचे जे चिंध्या आहेत त्याच्यापासून आम्ही सतरंग गालीचा
आणि तो इतका पॉप्युलर झाला होता, त्यात 1000 महिलांना ट्रेनिंग दिलं. तर नागपूर जिल्ह्यात 5 उद्योग टाकले, सेवा भाव. तर ते 400 रुपयात एक बनायचं, आम्ही 500 रुपयात विकायला लागलो. वेस्टबँक म्हणून एक कंपनी आहे मोठी आहे, त्यांचे मालक माझ्याकडे आले, ते म्हणाले की ते मी तुम्हाला याचं मार्केटिंग करतो. मी म्हटलं किंमत, म्हणे ते मी तुम्ही काही बोलणार, मला फक्त द्या. त्यांनी IKEA कंपनीकडे ते दिली. त्यांनी तपासणी केल्यावर ते म्हणाले की 5000 रुपये पे. आता ते 400 रुपयाला पण ते 500 रुपये 5000 रुपये देण्याला भेटले. खूपच सुंदर. प्रत्येक गरीबाच्या घरी आपल्याकडे झोपण्याकरता खातीसारखा धर्म आहे. माझ्याकडे दिल्लीत आणि मुंबईत आहे. त्याचा उद्योग तुम्ही टाका, तो फार स्वस्तात आहे. जर महिलांना ट्रेन करायचं 6000 रुपये महिन्याला एका महिन्याला मिळतात. आणि दुसरी माझी विनंती आहे की शेणापासून पेंटचा कारखाना टाका. मला हे सगळा पेंट जो आहे तुम्ही लावलेला, हा एवढ्याच उत्तम क्वालिटीचा पेक्षा चांगला हा शेणापासूनचा इनेबल पेंट आणि डिस्टेम्पर अवेलेबल. कालच मला दादा मी असताना एकाने पुण्यात त्याचा बनवलेला पेंट प्रेझेंट. त्यामुळे शेणाला 5 रुपये किलो भाव मिळणार आहे. खूपच सुंदर आणि चांगला प्रयोग झाला. आणि विशेषतः इथे टुरिझमही आहे, इथे लोकही यायला लागले, खेळाची मैदानी आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की हे तुमचा प्रोजेक्ट श्रीमंत माणसांकरता किंवा हायर मिडल क्लास करता नाहीये. हा अफोर्डेबल हाऊसिंग आणि हा प्रोजेक्ट गरीबातल्या गरीब माणसाकरता आहे. त्याची मला खुशी आहे, असं मला समाधान आहे. कारण आता मला ज्यांचं घर आहे ते मजुरी करतात आणि त्याला अशा प्रकारचं घर आपलं बनवण्याची संधी तुम्ही दिली. आणि आता प्रधानमंत्री आवास योजनेत थोडा बेनिफिट मिळाला. अशा टाउनशिप प्रत्येक खेड्यात जर सुरू झालं तर नक्कीच आपलं जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे तेही वाढू शकतं. आणि याला जोडूनच एखादी चांगली शाळा, मग त्याला हॉस्पिटलच्या सुविधा, असं करत करत सुविधा मल्टिप्लाय, त्यातून जीवनही सस्टेनेबल होतं आणि रोजगाराची पण निर्मिती होते आणि गावही सुंदर आणि स्वच्छ. खरोखर खूप आनंद झाला. मनापासून तुमचं खूप खूप अभिनंदन. तुमच्या या प्रकल्पातून मी काही शिकलो. मी आता लोकांना सांगत होतो, नक्कीच या संदर्भात सांगेन. आणि नक्कीच हा प्रकल्प प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, विशेषतः ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात झाला तर देशाचं ग्रामीण जीवन बदलू शकतं. एवढी ताकद या प्रकल्पामध्ये आहे. याच्यामध्ये चांगलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे, बेस्ट टू वेल्थ आहे, नॉलेज आहे, खेळ आहे, ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आहे, जेवणाच्या खाण्याच्या उत्तम व्यवस्था आहे, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, वॉटर कॉन्झर्वेशन आहे, अल्टरनेटिव्ह एनर्जी आहे. आणि त्याचबरोबर इथे प्रशिक्षण पण होणार, प्रबोधन, प्रशिक्षण आणि संशोधन. तिन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. माझ्या तुमच्या प्रकल्पाकरता खूप खूप शुभेच्छा आणि मनापासून तुमचं अभिनंदन. याच्यात इकॉनॉमिक व्हायबिलिटी 2 पैसे कमवण्याच्या अजून 10 योजना तयार करा, म्हणजे अनेक गावात यशस्वीपणे काम करता येईल. पूर्ण नो प्रॉफिट नो लॉस होत नाही. लोकांना फुकट दिलेलं पसंत त्यातून आता काही थोडंसं इकॉनॉमी कसं आहे, नो फिलॉसॉफी कॅन बी टॉक टू एम्प्टी स्टमक असं विवेकानंदांनी सांगितलं. त्यामुळे थोडीशी व्हायबिलिटी ठेवा, त्यातून तुम्हाला हे मल्टिप्लाय करता येईल आणि नक्कीच असे अनेक प्रकल्प करता येईल. खूप चांगला प्रकल्प आहे. माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. यांना घरमाली त्यांचं अभिनंदन. नमस्कार.